नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची असते। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे, जी प्रॅक्टिकल मेथड आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे की याचं क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची असते। चला तर मग जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। आता आयत सर्वांना माहितीच आहे, बरोबर। याला आपण रेक्टँगल असं सुद्धा म्हणतो, क्षेत्रफळाला आपण एरिया म्हणतो, परिमितीला आपण पिरामीटर असं म्हणतो। तर बघा, आयत सर्वांना माहितच आहे, याला आपण आयत म्हणतो, बरोबर। आयताला कसं असतं, आयताची लांबी जास्त असते आणि रुंदी कमी असते, याला आपण आयत असं म्हणतो। तर परिमिती काढायची आपल्याला, मग परिमिती काढताना काय करायचं असतं, तर परिमिती म्हणजे आयताच्या या चारही बाजूंची बेरीज करायची असते, याला आपण परिमिती असं म्हणतो। आणि क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय, तर क्षेत्रफळ म्हणजे या आकृतीने हा किती भाग व्यापलेला आहे त्याचं मापन म्हणजेच आपला क्षेत्रफळ असतं। ते आता आपण यामध्ये शिकणार आहोत। तर बघा, याला आपण नाव देऊया। हा आयत आहे, ए बी सी आणि डी, याला आपण हे नाव दिलं, बरोबर। हा आयत आहे, याला आपण हे नाव दिलं। आता आपण काय करणार आहोत की याची काही एक्झाम्पल पाहणार आहोत आणि याची परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत। आता जर तुम्हाला असा प्रश्न आला, एका आयताची लांबी 6 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर आहे, तर आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढा। तर आयताची परिमिती बघा, आता इथं हा आयत आहे, याची लांबी किती आहे, तर 6 सेंटीमीटर आहे। आता वरची 6 सेंटीमीटर आहे म्हणजे खालची पण 6 सेंटीमीटरच असेल, बरोबर। आणि रुंदी किती आहे, तर 3 सेंटीमीटर आहे, म्हणजेच इकडची रुंदी 3 आहे, मग इकडची पण 3च असणार। आता काय करायचं असतं, बघा, परिमिती जेव्हा आपण काढतो, आयताची परिमिती बरोबर या चारही बाजूची बेरीज असते। बघा, 6 अधिक हे पण 6 करू, अधिक 3 आणि तिकडचे पण 3 करू, बरोबर। आता फक्त आपण यांची बेरीज करायची आहे। 6 आणि 6 12, 13 14 15, 16 17 18, म्हणजेच 18 सेमी। परिमिती किती आली, तर परिमिती आली 18 सेमी। एकदम सोपं आहे मित्रांनो परिमिती काढायला, आणि क्षेत्रफळ सुद्धा एकदम सोपं आहे। आता बघा, क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल, आयताचे क्षेत्रफळ, तर सूत्र लक्षात ठेवा। सूत्र आहे एकदम सोपं, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी। तर तुम्ही इंग्लिश मध्ये पण एल मल्टिप्लिकेशन बी असं लिहू शकता। बघा, तर आता लांबी किती आहे, लांबी 6 आहे, गुणिले रुंदी 3 आहे, साइन ट्रिक होणार 18 18, पण इथं एकक बदलायचं, इथं 4 सेमी। क्षेत्रफळ लिहिताना नेहमी चौरस सेमी मध्येच लिहायचं असतं आणि परिमिती करताना नेहमी सेमी मध्ये लिहायची असते। बघा, क्षेत्रफळ किती आलं, 18 चौरस सेंटीमीटर, हे याचं क्षेत्रफळ आलं आणि परिमिती आली 18 सेमी। तर अशा प्रकारे आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं असतं। बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सुद्धा सांगत चला की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते, कारण जर तुम्ही लाईक केलं, कमेंट केलं तर आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं व्हिडिओ करण्यासाठी, त्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरू नका। आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया। तर बघा, आता प्रश्न आपला काय आहे, एका आयताची लांबी 14 सेंटीमीटर आहे व रुंदी 8 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ काढा। बघा, आता इथं आपल्याला मित्रांनो अगोदर सूत्र लिहायला विसरायचं नाही। आता इथं आपल्याला परिमिती सांगितलेली नाहीये, फक्त क्षेत्रफळ काढायला सांगितले, मग त्यामुळे आपण काय करूया, फक्त क्षेत्रफळ काढूया। सूत्र लिहायचं अगोदर, बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी। सूत्र लिहायला विसरायचं नाही। आता लांबी किती दिली आपल्याला, लांबी दिली 14 आणि रुंदी दिली आपल्याला 8, ती आपण इथं अगोदर मांडली, बरोबर। आता काय करायचं, या दोन्हींचा फक्त गुणाकार करायचा। 14 8 किती होतात, 14 8 112 होतात,
आणि पुढं एकक काय लिहायचं, चौसेमी. एकक लिहायचं चौसेमी, म्हणजेच 112 चौसेमी हे याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला परिमिती सांगितली तर परिमिती म्हणजेच चारी बाजूंची फक्त बेरीज करायची असते. आणि जर तुम्हाला क्षेत्रफळ सांगितलं असेल तर काय करायचं असतं, तर क्षेत्रफळ तुम्हाला याप्रमाणे लिहायचं असतं. तर आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. बघा तिथे प्रश्न घेतलेला आहे आपण, एका आयताची परिमिती 100 सेमी असून त्याची लांबी 36 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. आता इथं आपल्याला परिमिती दिली मित्रांनो. परिमिती म्हणजेच काय असतं की चारी बाजूंची बेरीज असते. इथं आपल्याला परिमिती सांगितली 100 आणि त्याची लांबी दिली 36 सेमी, बरोबर. मग त्या आयताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर बघा आता याची लांबी 36 दिली, आता ही लांबी 36 आहे, मग खाली पण 36च असेल ना. एक बाजू जी आहे, एक लांबी 36 आहे, मग खाली पण 36च असणार. आता आपल्याला फक्त रुंदी माहित नाहीये, त्यामुळे आपल्याला अगोदर रुंदी काढावी लागेल आणि मग आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. त्याशिवाय आपल्याला क्षेत्रफळ काढता येणार नाही. आता बघा आपण काय करूया, हे 36 आणि 36 किती होतात, तर 72 होतात, बरोबर. मग या 100 मधून, या परिमिती मधून आपण लांबी काय करूया, मायनस करूया, बरोबर. या परिमितीमधून आपण लांबी काय करूया, फक्त मायनस करूया. बघा आता हे जे 10 आहे ते 10 इकडे घेऊया, 10 तून 2 गेले 8 राहिले, इथं 9 राहिले, 9 मधून 7 गेले तर 2 राहिले, 28 झालं, बरोबर. 28 झाले. 28 ही आपली रुंदी आली, रुंदी आपली 28 आली. म्हणजेच 28 म्हणजे कशी आली, तर इकडं 14 आणि इकडं 14, ही दोन्ही मिळून 28 आली. इकडं 14 आणि इकडं 14, 28 आली, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय, रुंदी तर आपल्याला मिळाली, तर आता आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती आपली 36 आहे, बरोबर, गुणिले रुंदी आपली किती आली 14 आली. आता 36 गुणिले 14 आपण केलं तर याचं उत्तर किती येणार आहे, 504. 504 चौसेमी हे याचं उत्तर येणार आहे. बघा तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला परिमिती दिली असेल आणि जर लांबी दिली असेल फक्त, आणि जर रुंदी दिली नसेल आणि जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायला सांगितलं तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. आता परिमिती म्हणजे काय असतं, तर चारी बाजूंची बेरीज असते. मग आता याची बेरीज 100 येते का आपण बघूया. बघा हे आणि हे 72 झाले, बरोबर, आणि 14 14 28 झाले. यांची बेरीज बरोबर 100 यायला पाहिजे. 8 आणि 2 10 1 चला 7 8 9 आणि 10 बरोबर 100 आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, अगोदर रुंदी काढून घेतली आणि मग आपण क्षेत्रफळ काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उदाहरण हे घेतलेलं आहे. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. आता बघा हे आपण शेवटचे एक्झाम्पल घेतलेलं आहे. एका आयताचे क्षेत्रफळ 260 चौसेमी असून त्याची लांबी 10 सेंटीमीटर आहे, तर परिमिती काढायची आपल्याला. आता इथं आपल्याला क्षेत्रफळ दिलंय, लांबी दिली, इथं आता आपल्याला परिमिती काढायची, पण आपल्याला रुंदी माहित नाहीये. मग अगोदर आपण रुंदी काढायची. बघा इथं आपण लिहायचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. आता बघा इथं क्षेत्रफळ काय दिले आपल्याला, 260 दिलंय. 260 बरोबर लांबी दिली 10 गुणिले रुंदी आपल्याला माहित नाही, रुंदी आपल्याला माहित नाही. तर काय करायचं बघा, रुंदी बरोबर ती आपण एक सुद्धा मानू शकतो, एक सुद्धा आपण मानू शकतो, पण इथं आपण लिहूया रुंदी बरोबर. आता इथं आपण यांचा भागाकार करू, 260 छेद 10 आपण करूया, म्हणजे इथं आपल्याला रुंदी मिळून जाईल. बघा 10 एके 10, 10 दोन्ही 20, परत 60 राहिले आणि 10 सक्क 60 म्हणजे 26. रुंदी किती किती आलेली आहे, तर 84 सेमी ही रुंदी आलेली आहे. आता याच्यावरून आपण परिमिती काढू शकतो. बघा याची लांबी 10 आहे, इकडं 10 म्हटल्यावर इथं पण 10 असेल. रुंदी इथं 26 आली, मग इकडं पण 26च असणार. आता आपण यांची परिमिती काढायची, तर इथं आपण लिहूया की परिमिती बरोबर, परिमिती बरोबर काय करायचे आपल्याला, 10 अधिक 10
अधिक 26 आणि अधिक इकडचे 26. बघा, यांची आपण टोटल मारूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि ते वरचे 2 72. म्हणजेच 72 सेमी. 72 सेमी ही याची आपण परिमिती काढलेली आहे. तर बघा, जर क्षेत्रफळ दिलं असेल, लांबी दिली असेल पण रुंदी दिलेली नाही आणि जर परिमिती काढा म्हणून सांगितलं तर या प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर नक्कीच लिहू शकता. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.